Audio Jungle. Audio Jungle. साध्या सोप्या आणि पटकन अशा किचन टिप्स. तर मंडळी नमस्कार, श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमधील काही साध्या सोप्या अशा टिप्स पाहणार आहोत, ज्या एकदम सोप्या आहेत आणि त्या तुम्हाला इझिली करता येतील. तर सर्वप्रथम तुमच्या साखरेला जर मुंग्या येत असतील तर काय करायचं ते एक सोपं तुम्हाला मी सांगतो. आपल्या साखरेला, साठवणीच्या साखरेला जर मुंग्या येत असतील ना, तर 4-5 लवंगा साखरेत टाकून ठेवायच्या, जेणेकरून काय होईल तर ते मुंग्या येणार नाही. आणि त्या लवंगासुद्धा आपल्याला पोटामध्ये आपल्याला चांगल्या असतात, औषधी लवंगा असतात त्या, म्हणून त्या आपल्याला चालतील. तसंच दुसरा प्रकार म्हणजे साखरेला मुंग्या जर येत असतील, म्हणजे समजा घरात लवंग नसेल तर तुम्ही कापूरसुद्धा ठेवू शकता. पण तो कापूर कसा ठेवायचा आहे तर तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तो टाकून ठेवायचा आहे. छोटीशी पिशवी करायची किंवा कागदात बांधून तो कापूर ठेवायचा आहे, जेणेकरून त्या कापुराच्या वासाने मुंग्या येणार नाहीत. पण काय होतं, काही लोकांना कापुराचा वास सहन होत नाही, म्हणून हे टाळा आणि शक्यतो लवंगच टाका. तर आता आपण दुसरी टिप्स काय आहे ती आपण आता पाहू. जर तुमच्या केसात कोंडा होत असेल तर काय करायचं, आपल्याकडे लिंबू असेल तर लिंबूचा रस 1 वाटी तो केसांना लावायचा आणि 10-15 मिनिटांनी केस धुवून टाकायचे. आणि त्यामुळे काय होईल तर आपल्या केसातील कोंडा निघून जाईल. आपल्याकडे जर साठवणीचे तांदूळ असतील तर आपण काय करायचं आहे की त्यामध्ये तमालपत्र असतं, म्हणजे ते तेजपत्ता आपण म्हणतो, तर ते सुद्धा टाकून ठेवलं तरीसुद्धा आपल्या तांदूळांना मुंग्या आणि कीड वगैरे कीटक, त्या पाखरं असतात ती लागणार नाहीत. नाहीतर मग गावच्या ठिकाणी आता काय करतात की ते बोरिक पावडर अशी भेटते, कॅरम पावडर म्हणजे आपण म्हणतो, तर तीसुद्धा चोळतात. तीसुद्धा खूप चांगलं आहे. शक्यतो तुम्ही घरगुती उपायच केलेले मला वाटतं चांगलं आहे, कारण पावडरही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. तर मंडळी, जर तोंड येत असेल तर आपण चिंच खायची. चिंच खाल्ल्याने आपलं जे तोंड आलेलं आहे ते यायचं कमी होईल. आणि अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे, असं म्हणतात कहावत, की मुंह में छाल तो मसूर की डाल. आता ही खरी गोष्ट आहे का कसं आहे ते मला माहिती नाही, पण असं म्हणतात की तोंडात जर फोड आले असतील, रॅशेस असे होतात आपल्या ओठांना वगैरे, तर आपण मसुराची डाळ खायची. दररोज तुळशीची 2 ते 4 पानं खायची. सकाळी तोंड धुतल्यावरती तुळशीची 4-5 पानं खायची, जेणेकरून काय होईल की आपलं जे तोंडाची जी दुर्गंधी आहे तर ती कमी होत जाईल. तो ब्रश कराच तुम्ही. ब्रश करण्याबद्दल मी म्हणत नाही ना, तर तुम्ही दादा मग आम्ही ब्रश करायचा की नाही, असं नाही, ब्रश करायचा. ब्रश केल्यानंतर चहा वगैरे आपण घेतो त्याच्या आधी तुळशीची पानं 2 ते 4 खायची, जेणेकरून तोंडाला जी दुर्गंधी येते ती कमी होईल. आपल्या घरामध्ये साठवणीचा मसाला असतो. आता बघा, गावच्या ठिकाणी वर्षभर टिकणारे असे मसाले करतात. आता शहरा ठिकाणी ते करतात की नाही मला माहिती नाही, पण ही टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगतो. साठवणीचे मसाले जे आहेत आपले, त्याच्यामध्ये 4 ते 5 हिंगाचे खडे, बघा बाजारात तसे मोठे मोठे असे खडे भेटतात चौकोनी, किराणेमालाच्या दुकानामध्ये वगैरे ते सहज मिळतात. तर ते हिंगाचे खडे मसाल्यामध्ये जर ठेवले तर आपला मसाला खूप चांगला टिकतो, जेणेकरून तो पांढरासुद्धा पडत नाही. म्हणजे असं माझी आई असं म्हणायची की खडे आपण ठेवले तर ते मसाला आपला चांगला टिकतो. असं चहा करताना आपण बघा हे टाकतो, आलं वगैरे, वेलची असं टाकतो. तर तुम्ही एक दिवस तमालपत्र टाकून बघा. तमालपत्राने सुद्धा चहाला मस्तपैकी सुगंध येतो. आणि तमालपत्र हे आपलं मसाल्यामध्ये सुद्धा आपण वापरतो. कडधान्य आपण वर्षभराची घेतो, आणि गावच्या ठिकाणी कशी वर्षभराची कडधान्य असतात. तर काय करायचं, बोरिक पावडर असते ती लावून ठेवायची, जेणेकरून त्याला कीड वगैरे ती पाखरं येतात
बरड वगैरे असं गावच्या ठिकाणी एक शब्द आहे, पाखरांना त्या बरड, तर ते येऊ नयेत म्हणून आपण बोरिक पावडर अशी चोळून ठेवायची. पण ते चोळल्यानंतर आपण जेव्हा आपण कडधान्य वगैरे जेवणासाठी वापरू तर ती स्वच्छ 2 ते 4 पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि मगच ती वापरायची. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने आपले केस लांब, सडक आणि मजबूत होतात. कोंडा जाण्यासाठी अजून एक प्रकार आहे. आपण पालक जर नियमित खाल्ली भाजी तर आपल्या केसातील कोंडा निघून जातो. आहारामध्ये नेहमी आपण साखर टाकतो. काही जण जेवणामध्ये साखर वगैरे टाकतात, पण त्याऐवजी तुम्ही गूळ टाका. गूळ टाकलात तर कसं आहे, कोणाला डायबिटीसचा जर आजार असेल तर ते कमी होतं. गूळ टाकल्याने तो आजार नियंत्रणात येतो. तर मंडळी, तुम्हाला आजच्या टिप्स आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला जरूर सांगा की ह्याच्या पुढचा आपण भाग करूया का. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.